बहुजन हिताय बहुजन सुखाय या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही बहुजनांच्या आग्रहास्तव हा कार्यक्रम घेऊन येत आहोत। अखंड मानवाच्या कल्याणासाठी आम्ही आपणासमोर अनेक मान्यवरांना ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत। कोणताही धर्म असेल हा मानवी कल्याणाच्या मार्गावरच चाललेला असतो। मग तो कोणताही धर्म असेल, हिंदू धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, लिंगायत धर्म असेल किंवा मुस्लिम धर्म असेल, प्रत्येक धर्मामध्ये मानवाचे सुख व शांती कशात आहे हे सांगितले आहे। असा महत्त्वपूर्ण कार्यक्रम मी स्वतः सुनीता पवार घेऊन येत आहोत। बहुजन हिताय बहुजन सुखाय या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण बाबा महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचे काही क्षणचित्र पाहूयात। चरण सोडी सर्वथा तुझे आण पंढरीनाथा, बदली तुझे मंगल नाम हृदय सदोदिरते। चरण सोडी सर्वथा तुझे आण पंढरीनाथा, नामावळे केशवराजा केला नेम चालवी माझा। चरण सोडी सर्वथा तुझे आण पंढरीनाथा, विठ्ठल आदिनाथांपासून समर्थ ज्ञानेश्वरांपर्यंत चालत आलेल्या गुरु परंपरेला अनेक प्रणिपात करून वंदन करून या समर्थांच्या दरबारामध्ये परंपरेने चालत आलेला हा महोत्सव आणि त्या अनुषंगाने सेवेसाठी घेतलेला आपण हा 4 चरणाचा नामदेवांचा अत्यंत उत्कृष्ट असा हा सर्वांच्या पाठातला नित्यनेमाने आपण हा ऐकलेला असा हा अभंग आहे। आणि अभंगाच्या माध्यमातून नामदेवांनी ज्या भगवंताबद्दल जे काही उद्गार काढलेले त्या उद्गाराबद्दल आपल्याला इथे स्पष्ट सांगून जातात। लक्षात घ्या, आज जगतामध्ये आपण पाहत असतो की परमार्थाच्या क्षेत्रामध्ये किंवा या संसारातल्या या क्षेत्रामध्ये आज अनेकांचे अनेक असे जे संबंध असतात, त्या संबंधावरून ते शब्द मात्र बाहेर पडतात। पण संसारातले जे काही संबंध असतात ती खरी असतात का, ती सत्य असतात का, ती आपल्याला तारणारी असतात का, ती संबंध आपला उद्धार करणारे असतात का? प्रत्येक मानवजीवाने मात्र याचा हा विचार मात्र करायला पाहिजे बरं का। पण प्रत्यक्ष या प्रपंचामध्ये आणि संसारामध्ये जन्मून सुद्धा आज नामदेवाने जे काही उद्गार जे काढलेले त्या अभंगाच्या माध्यमातून त्या परमात्म्याच्या बद्दल, विठुरायांच्या बद्दलच का काढलेले, थोडासा हा विचार करण्याजोगेवर का आपल्याला हा विचार करणारा अभंग आहे। कारण का आजच्या काळामध्ये आपण पाहून जातो की अनेकांची भाषा ही कशी असते की मुळामध्ये देव आजपर्यंत आम्ही पाहिलेला नाहीये, देवच नाहीये, तर मग देवाबद्दल बोलायचं कशाला, देवाबद्दल लोकांना सांगायचं कशाला। आज अनेक जणांची भाषा असते, तुम्ही हे काय घेऊन बसलात, कोणत्या युगामध्ये तुम्ही चाललेले आहात, जग हे कुठे चाललेलं आहे आणि तुम्ही कुठे जातात। अनेकांची अशी भाषा असते। पण नामदेवांनी अभंगाच्या माध्यमातून अशा लोकांना त्यांनी अशी चपरा खणलेली आहे, या अभंगाच्या माध्यमातून त्याने अशी थप्पड आणलेली आहे की या जगतामध्ये तो परमात्मा ईश्वर आहे म्हणून ते सर्व काही आहे। विठ्ठल म्हणून काही जणांची भाषा असते की बाबा तो परमात्मा आहे, काही जण बोलून जातात की तो परमात्मा नाहीये। मला एक स्पष्ट शब्दामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून सांगायचं आहे, तुम्ही आहे म्हटल्यानंतर सुद्धा त्याचं अस्तित्व हे कधीही संपणार नाहीये, त्याचं अस्तित्व कसं अबाधित आहे। आणि तुम्ही नाही जरी म्हणलात तरी सुद्धा त्याचं अस्तित्व कसं आहे, हा अस्तित्व हे त्याचं अबाधित हे टिकणार अबाधित आहे। म्हणून या प्रपंच रूपामध्ये संसारामध्ये ज्या ज्या गोष्टी, ज्या ज्या वस्तू आपल्याला दिसतात या कशा आहेत, तर ते निश्चित रूपाने त्या नाश पावणार आहे। आणि त्यातल्या त्यात विचार जर केला तर त्या देहाचा विचार आपण करू शकतो। लक्षात, कारण कोणतीही गोष्ट प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये आपल्याला साध्य करायची असेल तर अगोदर आपल्याला शरीर लागतं, हा देह लागतो। देह तिथे जर नसेल, शरीर जर नसेल तर आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाही, कोणतेही कर्म आपण करू शकत नाही। लक्षात, म्हणून शरीराला महत्व हे काय दिले, ते साधन आहे का साध्य आहे, अगोदर याचा तुम्ही विचार करा। साधन आहे का साध्य आहे? शरीर हे साध्य नाहीये तर शरीर हे साधन आहे। विठ्ठल शरीर हे साधन आहे। कोणतेही कार्य, कोणतेही कर्म जर आपल्याला जर करायचं असेल तर शरीराची माणसाला आवश्यकता आहे। आणि शरीर जर विकलांग जर असेल, शरीर जर आपलं जर पांगुळ असेल, शरीर जर आपलं जर तिथे
अर्धवट अवस्थेमध्ये जर असेल, पूर्ण अवस्थेमध्ये जर नसेल, शरीराचे अवयव जे आहेत ज्या त्या ठिकाणी जर असतील तर ते शरीर किती सुंदर दिसतं याचा तुम्ही विचार करा. आणि त्या शरीराच्या ठिकाणी जर पाहत असताना पायांच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत भगवंतानी त्याची रचना ही किती सुंदर केली याचा तुम्ही विचार करा. म्हणून शरीर आपल्याला, शरीराचे आपल्याला चोंचले आपल्याला पुरवायचे नाहीये, तर शरीराला आपल्याला सांभाळायचे. लक्षात घ्या, कशासाठी आपल्याला सांभाळायचं आहे, तर याचा उद्देश काय आहे. याचा उद्देश काय असेल तर या अभंगाच्या माध्यमातूनच नामदेव जिथे सांगून जातात की या शरीराचा उपयोग मी कशासाठी करणार आहे, संसारातले, प्रपंचातले किती कर्तव्यता ज्या त्या आहे ते मी पूर्ण करणार आहे. आणि करून तर जीवनामध्ये मी काय साध्य करणार आहे, तर त्या परमात्म्याला, त्या पांडुरंगाला मी जिथे प्राप्त करणार आहे. बरं, म्हणून शरीराची किंमत आपल्याला आहे का, मला एक विचारायचं आहे. बरं का, कोणी म्हणेल की बाबा शरीराची किंमत निश्चित आम्हाला आहे, तर त्या ज्या व्यक्तीला जर शरीराची जर किंमत जर राहिली असती तर या शरीराला त्यांनी अनेक वाईट सवयी लावून घेतल्याच नसत्या. विठ्ठल एकच लक्षात घ्या, शरीर आपल्या ताब्यात पाहिजे का आपण शरीराच्या ताब्यात पाहिजे, थोडासा तुम्ही विचार करा. म्हणून परमार्थाने संसाराची व्याख्या मी करत असताना एका शब्दातच मी बोलून जातो. शरीर ज्यांच्या ताब्यात आहे तो आहे परमार्थ, आणि जे शरीराच्या अधीन आहे तो आहे संसार. विठ्ठल व्याख्या करत असताना सोप्या भाषेमध्ये मी बोलून जातो. कोणी विचारतं परमार्थ काय आहे, कोणी विचारले संसार काय आहे. शरीर ज्याच्या ताब्यात आहे तो आहे परमार्थ, आणि जे शरीराच्या ताब्यात आहे तो आहे मात्र संसार. लक्षात. म्हणून त्या अनुषंगाने आपण प्रपंचात आहोत का परमार्थात आहोत, अगोदर ज्यांनी त्यांनी मात्र हा विचार करायला पाहिजे. म्हणून शरीर हे मुळामध्ये आपलं नाहीये, पण माणसाची गल्लत कुठं होते, माणूस हा कुठे फसतो. जी वस्तू आपली नाहीये त्या वस्तूला ती माझीच म्हणून बसतो. काय विचित्र प्राणी आहे सांगा. जी वस्तू कधी आपली होऊ शकत नाही, जी वस्तू कायमची आपल्याकडे राहत नाही, जी वस्तू आपली कायमची आपली नाहीये, जी वस्तू आपल्या हक्काची नाहीये. मग कोणी म्हणेल की 60-70 वर्षासाठी किंवा एखाद्या काही 100 वर्षासाठी शरीराचा उपयोग आम्ही जिथे करून घेतो, ठीक आहे. पण करून घेतल्यानंतर सुद्धा शरीर अगोदर ज्याचं आहे त्याचं शरीर आपल्याला त्यांना परत करावं लागतं. लक्षात घ्या. म्हणून शरीर आपलं नाहीये, देह हा आपला नाहीये. देह हा जर कोणाचा असेल तर निश्चित रूपाने त्या काळाचा हा देह सांगितलेला आहे. बरं का, म्हणून नामदेवराजे इथे इतकं आत्मविश्वासाने बोलून जातात. हे कशासाठी बोलतात तर ईश्वराचं अस्तित्व हे अबाधित आहे, तो परमात्मा या जगतामध्ये आहे म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी बोलतात. बरं का, पण संसारामध्ये पाहत असताना असे काही लोक असतात आणि त्या लोकांना सहज काही मात्र प्राप्त करून घ्यायचं असतं. म्हणून दरिद्रतेच्या बाबतीमध्ये पाहत असताना शास्त्राने 2 प्रकारची दरिद्रता ही सांगितली. एक जन्म दरिद्रता आणि एक कर्म दरिद्रता. विठ्ठल काय हा दरिद्री माणूस आहे हा शब्द वापरतो, मी खरं वापरायला नको पण काही त्याचे प्रमाणित म्हणून मी बोलतो. लक्षात. 2 प्रकारची दरिद्रता ही सांगितलेली आहे. एक जन्म दरिद्रता आणि एक कर्म दरिद्रता. म्हणजे मुळामध्ये जे देवाचं अस्तित्व मानतच नाही, त्यांना ईश्वर त्यांना हा शब्दच पटत नाहीये, देव हा शब्द त्यांना पटतच नाहीये. बरं का, आणि काहीही करायचं नाहीये आणि नुसतंच मात्र तिथे बोंबलत बसायचं. फक्त आपण त्या शिमग्याला आपण बोंबा ठेवतो. लक्षात घ्या, शिमगा जर आला तर आपण तिथे बोंबा ठेवतो. पण असे काही जन्म दरिद्रता असतात, जन्मल्यापासून ते कसं असतं ते दरिद्रता त्यांच्या मागेही लागलेली असते. बरं का, ईश्वराचं अस्तित्व मानायचं नाही, काही करायचं नाही.
असाच एक माणूस होता, तर त्याच्यासाठी असे एक दोहा सांगून जातात, दरिंदर चला समुंदर में, दरिंदर चला समुंदर में कर्म लेके साथ. सांगून जातात, दरिंदर चला समुंदर में कर्म लेके साथ, हाथ में ना मोती लगे शंख लगे हाथ. विठ्ठल होता आणि त्याला वाटतं की बाबा चला आपण त्या समुद्रामध्येच आपण उडी घेऊयात, आपण तिथे डुबकी मारूयात आणि तिथून आपण अनेक असे मोती आपण घेऊयात. आणि त्याला वाटलं की आपण हे आपण काढायचं आणि विकायचं, बाजार करायचा, त्या मोत्यांपासून आपण बरंचसं काय आपण वाढवायचं. पण त्याच्या हातामध्ये मात्र मोती मात्र लागले नाही. त्याच्या हातामध्ये काय लागले? शंख लगे हात, शंख लगे हात. आणि शंख लगे हात म्हणजे दुसरं काय गोष्ट असते, नुसतं बोंबलत बसायचं. जन्म दरिद्रताच्या बाबतीमध्ये सांगत असताना त्यांना काही करायचं नाही, ईश्वराचं अस्तित्व मानायचं नाही, कर्माची भूमिका मानायची नाही, काही करायचं नाही. बसल्या जागी जर मिळत असेल तर ठीक आहे, पण काही लोकांना ते सुद्धा प्राप्त होत नाही. हे जन्म दरिद्रता सांगून जातात. आणि कर्म दरिद्रतेच्या बाबतीमध्ये जे कर्माच्या माध्यमातून अत्यंत दरिद्री असतात. लक्षात घ्या, कष्ट मात्र करायचे नाही, कष्ट मात्र करायचे नाही आणि स्वतःच्या दैवाच्या नावाने शंख फोडत बसायचे. विठ्ठल सांगून जातात की बाबा जे हातामध्ये तिथे मोती लागले नाहीत आणि त्यांच्या हातामध्ये शंख लागलेले. म्हणून हा दृष्टांत एवढ्या करता मी देतो की या विश्वामध्ये, संसारामध्ये राहून काही लोक अगोदर शंका अशी उत्पन्न करतात. त्यांच्या मनामध्ये कशी शंका उत्पन्न होते की बाबा खरोखरच हा परमात्मा आहे का? परमात्मा एक असे ते ज्ञानास्तव दिसे, परमात्मा एक वस्तू असे ज्ञानोबा घेऊन जातात. काही जणांच्या मनामध्ये ही शंका उत्पन्न होते आणि त्यांचं आयुष्य संपूर्ण विचार करण्यातच खर्च होऊन जातं आणि तिथे हत्ती जातो आणि हातात काय राहतं? विठ्ठल. आयुष्य निघून जातं आणि काय उरतं तर तिथे म्हातार पण उरतं, वृद्धपणा उरतं. आणि त्या ह्याच्यामध्ये जर तू उठायला बसतो, बघायला बसतो, त्यावेळेस करायला बसतो, त्याच्या हातामध्ये काही लागत नाही. आयुष्य हे संपून इथे जातं. लक्षात. आणि मुळामध्ये इथे ह्या देहाच्या बाबतीमध्ये जे सांगतात की देहच हे जे आहे, जे साधन हे सांगितलेले बघा. मला असं म्हणायचं नाही की बाबा केवळ तुम्ही या मार्गातलीच गेल्यानंतर तो परमात्मा तुम्हाला प्राप्त होणार आहे. आज अनेक अशी धर्म आहेत, अनेक अशी जी संप्रदाय, अनेक अशा उपासना मार्ग ज्या सांगितलेल्या. प्रत्येकांची उपासना ही वेगळी वेगळी जरी असेल, उपासना मार्ग जरी वेगळा असेल, धर्म जरी वेगळा असेल, पण तो धर्म तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे? तो धर्म, ती साधना तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे? तर त्या परमात्म्यापर्यंत मात्र हे घेऊन जाणार आहे. लक्षात. म्हणून वारकरी संप्रदायाबद्दल बोलत असताना वारकरी संप्रदायाचा इतका हा सोपा हा मार्ग हा सांगितलेला आहे, हा राजमार्ग इतका हा सोपा सांगितलेला आहे की इथे कोणीही जरी आला तरी सुद्धा सहज या माध्यमातून तो परमात्म्यापर्यंत तो तिथे जाऊ शकतो. लक्षात. आणि त्या अनुषंगाने इथे देहाच्या बाबतीमध्ये सांगून जातात. म्हणून अगोदर देह काय आहे त्याचा विचार शास्त्राने अनेक अंगाने, अनेक प्रकारे मात्र त्यांनी हा तिथे केलेला बघा. म्हणून ज्यावेळेस युधिष्ठिराचा आणि यक्षाचा जो संवाद चालू होता आणि यक्षाचा आणि युधिष्ठिराचा संवाद चालत असताना त्याच्यामध्ये यक्षाने युधिष्ठिराने एक प्रश्न विचारला की या जगतातलं सर्वात आश्चर्य काय आहे? तुम्ही सांगा, जगातलं आश्चर्य काय आहे? आश्चर्य काय म्हटल्यानंतर त्यावेळेस युधिष्ठिराने इतकं सुंदर उत्तर दिलं आणि त्या उत्तराच्या माध्यमातून सांगून जातात की बाबा या जगतामध्ये जर सर्वात आश्चर्य जर काय असेल, इतर व्यक्ती, इतर जर जीव, इतर तो जीव ज्यावेळेस तो मरतो, देहाचा त्याग करतो आणि तो गेल्यानंतर त्या व्यक्तीला तात्पुरतं मात्र त्याला क्षणिक वैराग्य तिथे निर्माण होतं, पण त्याला एकच वाटतं की तो मेला पण मी मात्र अमरपट्टाच बांधून आलेलो आहे. विठ्ठला. जिथे बांधून आलेलं आहे तिथे युधिष्ठिर सांगून जातात की बाबा तो मेला
तो मेला, पण त्याला एक वाटत राहतं की अजून मी जिवंत आहे, अजून मी जिवंत आहे, अजून मी जिवंत आहे बघा, असं त्याला जिथे वाटत राहतं. म्हणून शास्त्रामध्ये जे काही वैराग्य जे सांगितलेले आहे त्या वैराग्यामध्ये 3 प्रकारांची जिथे वैराग्य जिथे सांगतात आणि त्या वैराग्यामध्ये एक स्मशान वैराग्य हे सांगितलेलं स्मशानांते बर का, भोजनांते आणि भोगांते. विठ्ठल स्मशान वैराग्य जे सांगितले ते स्मशान वैराग्य काय कामाचे तुम्ही मला सांगा. यावेळेस आपला किती जवळचा एखादा मित्र असू दे, कोणी जवळचा असू दे, आणि अंत्यविधीसाठी ज्यावेळेस आपण त्या स्मशान घाटावरती जातो, स्मशानात आपण जातो, गेल्यानंतर आपल्याला खूप विरह होतो, खूप आपल्याला दुःख तिथे होत राहतं लक्षात. पण ज्यावेळेला आपण घरी आल्यानंतर पोटामध्ये असे चुबे दौडत असतात आणि लगेच आपण त्या बायकोला हाक मारतो, अगं विसरून जातो स्मशान वैराग्य. त्या स्मशानातच आपण तिथे ते वैराग्य तिथेच टाकतो आणि लगेच आपण आपल्या कामाला तिथे लागतो. स्मशान वैराग्य सांगितलंय, पण परमार्थामध्ये पाहत असताना परमार्थाच्या क्षेत्रामध्ये स्मशान वैराग्य काही कामाचं नाही, त्याचा मी दृष्टांत देणार आहे लक्षात. भोजनांते एखाद्याने आपल्याला बोलवलंय, आमंत्रण दिलेलं आहे, पंचपक्वान्नाचा हा बेत सांगितलेला. ज्यावेळेस आपल्याकडे दिवाळी वगैरे येते, मोठे सण वगैरे येतात, आपण ज्यावेळेस साजरे आपण करतो आणि पंचपक्वान्नाचा जो बेत असतो इतकं आपण पोटभर खातो अक्षरशः ढेकर येईपर्यंत आणि वाढणाऱ्याला हात जोडतो, बाबा एकही तू पोट पुढे सरकू नको, काही मला वाढू नको, मी तुझे पाया पडतो, काही वाढू नको. जसा एखादा जावई नवीन आपल्या सासरवाडीमध्ये गेल्यानंतर त्या घरातले इतके सज्ज असतात सर्वजण वाढण्यासाठी की काय वाढू काही नाही. तुमचा अनुभव असेल, माझ्यापेक्षा माझा अनुभव तुम्हाला चांगला आला असेल. भोजनांते आणि भोगांते, ज्यावेळेस आपण जिथे भोगतो बरं का, आणि भोगल्यानंतर त्यावेळेस वाटतं की आता काही नको, सर्व आपल्याला जिथे मिळालेलं आहे. पण कालांतराने मात्र ते सुद्धा आपल्याला ते स्मशान वैराग्याच्या मध्येच ते विरघळून तिथे जातं. पण इथे नामदेव महाराज बोलत असताना सांगत असताना त्याच्याकडे स्मशान वैराग्य होतं का याचा विचार करा. ह्या 3 प्रकारे विचार करत असताना हे वैराग्य त्यांच्याकडे नव्हतं, त्यांच्याकडे जी होती ती निष्ठा त्यांच्याकडे होती. म्हणून सांगून जातात की भक्तांचा हा भाव कसा असतो तर तो निष्ठावंत भाव असतो. निष्ठावंत भाव
भक्ताच्या माध्यमातून पोहोचू. अभक्त हा कसा असतो, कधीही देवापर्यंत जाऊ शकत नाही, पोहोचू शकत नाही. आयुष्यामध्ये कितीही जन्म त्यांनी घेतले तर सुद्धा त्याला त्या परमात्म्याची प्राप्ती कधी होऊ शकत नाही. पण जो भक्त जर असेल, तो कोणताही भक्त असो, तो भक्त कसा आहे तर तो भक्त देवाशी जो जोडला गेला, त्याचा भाव कसा आहे, भक्ती ही कशी, त्याची घट आहे, पण अशा या भक्तांच्या ठिकाणी तकलादू वैराग्य नसतं. लक्षात हा शब्द मी वापरतो. अशा या भक्ताच्या ठिकाणी तकलादू वैराग्य नसतं, स्मशान वैराग्य नसतं त्यांच्या. बिरबल आणि वर्षाच्या बाबतीमध्ये पाहत असताना दोघांची जोडी आणि त्याच्यामधून आपल्याला अनेक प्रकारे बोधा घेता येतो लक्षात. आणि एके दिवशी बादशाह आपल्या राजप्रासादामध्ये भोजन करत बसले होते आणि बसल्यानंतर त्यांनी निरोप पाठवला की बिरबलाला, अरे बिरबल लवकर ये, लवकर ये. आणि त्याच्या पुढे निरोप त्यांनी काय पाठवला, नीट ऐका, वैराग्याबद्दल बोलून चालू. निरोप पाठवला, आपला कोणी जवळचा जर असेल तर आपण जेवायला बसलोय, भोजन करत असताना सांगतात लवकर मी जेवायला बसलोय, तू पण जेवायला ये, ही भाषा असते. पण त्यांनी निरोप असा दिला, मी जेवायला बसलोय, तू बघायला ये. तुम्ही जेवायला बसला तुमच्या घरात आणि तुम्ही फोन करून सांगितलात की बाबा मी जेवायला बसले, लवकर ये, लवकर ये, मी कसा जेवतोय बघायला ये. आपल्याला आश्चर्य वाटतं की बाबा हा काय वेळा वगैरे झालाय की काय, यांची बुद्धी काय भ्रष्ट झाली आहे का, काय म्हणायचं या माणसाला. आपण त्याला लगेच वेळा ठरवतो. आणि निरोप पाठवला, मी जेवायला बसलोय, तू जेवायला, मी कसं जेवतोय तू बघायला ये. पण त्याही पेक्षा बादशापेक्षा बिरबल हा चतुर. म्हणून जिथे राजे महाराजे असतात, जिथे मंत्री असतात, त्यांचे पीर खूप हुशार लागतात. जवळपासचे माणसं कशी आहेत त्यावरून त्या व्यक्तीचं एक व्यक्तिमत्व कळत असतं बरं का. तुम्ही कोणत्या व्यक्तीच्या बरोबर आहात, कसे आहात, त्यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे कळत असतं. म्हणून कीर्तनात बसताना सुद्धा आपल्या आजूबाजूला कोण हे बघूनच बसावं लागतं. एखादा जर झोपाळू जर आपल्या शेजारी जर बसला, कारण कीर्तनातली जागा इतकी ही आहे की तिथे बसल्या 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 एखादा राजीची तामसी असेल तर त्याला लगेच त्याला डुलकी लागते बरं. असं मला विषयांतर हा करायचं नाही, मला विषयावरती मला बोलायचं. म्हणून कीर्तनातला हा तो श्रोतू हा कसा पाहिजे, तो वर्ग कसा पाहिजे, मुखाने नामस्मरण करणारा पाहिजे, तो कसा पाहिजे. टाळ्यांवरती टाळी तो टाळी लोकला नाद, टाळी टाळी तो वाजवला पाहिजे. टाळकरी ही कशी पाहिजे तर टाळकरी निश्चित रूपाने टाळाचा जो घुळघुळाट आहे तो वाजायला पाहिजे. गुळगुळा वाजती टाळ, गुळगुळा वाजती टाळ, गुळगुळा त्याचा आवाज व्हायचा पाहिजे. आणि मृदंग हे कसे पाहिजे तर त्या मृदंगातनं प्रत्येक शब्द ना शब्द बाहेर पडायला पाहिजे. विठ्ठल की मी जेवायला बसलोय आणि मी कसा जेवतोय तू बघायला ये. निरोप केल्यानंतर मग तो विचार करायला लागला बरं का. म्हणून अगोदर कार्याच्या आधी माणसाने विचार करणं हे खूप गरजेचं आहे. विचारच करायचा नाही आणि अविचारीपणाने जर वागलो तर त्याची काय फजिती होते हे अनेक प्रकारे आपण संसारामध्ये पाहिलेलं आहे. म्हणून त्याच्या विचार जर केला नाही तर त्यांच्या अशा हातामध्ये नुसतं फजितीशिवाय दुसरं काही राहत नाही. लक्षात फजिती झाल्याशिवाय ते राहत नाही. म्हणून ज्यांना आपली फजिती करून घ्यायची नाहीये त्यांनी विचार करावा आणि ज्यांना फजिती करून घ्यायची आहे विठ्ठल हा विचार करायला लागला की हा निरोप माझ्याकडे त्यांनी जे पाठवलेला आहे काय, ह्याच्यामध्ये गमक काय आहे, ह्याच्यामध्ये गमक काय आहे, ह्याच्या मागे रहस्य काय आहे. विचार करायला लागला. ठीक आहे, काहीतरी याच्यामध्ये रहस्य आहे. मी जेवायला बसलोय आणि मी कसा जेवते तू बघायला. ठीक आहे, खूप हुशार होता, चतुर होता. गेला राजवाड्यामध्ये
आणि गेल्यानंतर तिथे बादशाह मस्तपैकी पंचपक्वान्न तो मात्र जेवत होता, ताव मारत होता. नुसताच ताव मारत होता तर त्याच्या ताटाभोवती 10 मांजर होती. लक्षात घ्या, किती होती? 10 मांजर होती. नुसतीच ती मांजर नव्हती तर त्या मांजरांच्या डोक्यावरती अशी दिवे होते, दिवे. म्हणजे काही जर ताटाखालचे मांजर असतात की नाही, सर्व काही व्हावं पण कोणाच्या ताटाखालचं मांजर आपण होऊ नये. पाहायला सापडतात की काही अशी माणसं असतात की दुसऱ्यांच्या ताटाखालची ती मांजर म्हणून बसतात. बरं, ताटाखालची मांजर होणं त्याच्यासारखं लज्जास्पद कोणती गोष्ट नाही. आणि मांजर अशी होती आणि त्याच्यावरती दिवे ठेवलेले होते. वैराग्याबद्दल मी बोलतोय, हा दृष्टांत देतोय. आणि मग त्यावेळेला त्या बादशाहाने सांगितलं, बघ माझं सामर्थ्य, बघ तू सामर्थ्य, मी किती सामर्थ्यवान आहे बघ तू. हे बघ माझ्या ताटाखालची मांजर ही कशी आहेत सगळं. मग ह्याला काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे ना. तो बिरबल चतुर होता, चतुर होता, तो चतुर होता. त्यांनी सांगितलं, मी एक माझी विनंती आहे तुमच्या चरणावरती. हे जे तुमचं जे दृश्य आहे अलौकिक दृश्य, बर का, हे जे तुमचं अलौकिक दृश्य आहे, हे अलौकिक दृश्य माझा एक जो 10 वर्षाचा एक मुलगा आहे त्याला मला दाखवायचंय. हा 10 वर्षाच्या मुलाला काय कळणार आहे मला सांगा, काय कळणार आहे. तो म्हणा, बहुत बड़ी बात आपको बोल गए, चलो उसको भी आप बुला लो, अभी बोला. तो म्हणा, आता मी बोलत नाही, उद्या मी बोलवतो. कारण का उद्या बोलतो ह्याच्यामध्ये सुद्धा थोडस रहस्य लपलेलं होतं, वैराग्याबद्दल बोलतो. तो म्हणा, ठीक आहे, उद्या सुद्धा तुला जसं आपण एखाद्या चित्रपटाचा जसा सेट असतो तसं. ते म्हणाले, बरोबर मी तुमच्या जेवायच्या वेळेमध्ये तुमचं जेवण पाहायला येणार आहे, जेवण ते करायला येणार नाही. त्याला तो बोलून गेला. आणि कोणी आपल्या समोर जर जेवायला लागला आणि आपण त्याला म्हणलंच नाही, तू अरे एक घास तरी घे, त्याला काय वाटून जातं तुम्ही लक्षात. दुसऱ्या दिवशी येताना त्याने आपल्या मुलाला कडेवरती आणलं त्यावेळेमध्ये, आणि कालच्या सर्कस हे सर्व काही त्यांचं जेवण हे सगळं चालू होतं. आणि 10 मांजर त्या ताटाभोवती बसले होते आणि त्या मांजरांवरती दिवे ठेवलेले होते, दिवे ठेवलेले होते. बाळाला त्यांनी सांगितलं, बघ ते ताटाखालचे मांजर कसे. पण त्या बाळाला काय माहिती ताटाखालचं मांजर काय असतं. मग बिरबल म्हणाला मनामध्ये, आता मी गंमत करणार आहे. आता हे ताटाखालचे मांजर हे कसं असतं, वैराग्य कसे असतात. काही त्याने केलं नाही. आपल्या खिशात त्याने हात घातला, खिशातनं एक तेरी पुडी काढली, एक पुडी काढली आणि त्या पुडीला त्यांनी सोडलं आणि त्यामधून त्यांनी एक मेलेला उंदीर, काही केलं नाही, मेलेला उंदीर फक्त त्या मांजरासमोर त्याने असं तिथे दाखवलं. आणि हे ताटाखाची जी मांजर तिथे दशिंद्रे तिथे बसलेले होते ना, विषय दाखवल्याबरोबर ते तिथे उलथले आणि त्याच्यावरती त्यांनी येऊन पडले. विठ्ठल माझा संपला, लक्षात घ्या, दृष्टांत माझा संपला. हे काय वैराग्य कामाचं झालं का तुम्ही सांगा. हे काय स्मशान वैराग्य जे असतं, हे ज्ञानदेव यांच्या ठिकाणी असं स्मशान वैराग्य होतं का, याचा तुम्ही विचार तुम्ही करा. कारण परमार्थाच्या क्षेत्रामध्ये एक आपण बोलायचं आणि लगेच त्याला आपण तिथे तिलांजली आपण द्यायची. पण नामदेवांच्या बाबतीमध्ये पाहत असताना नामदेवांच्या बाबतीमध्ये ही भाषा नव्हती. म्हणून अभंगाच्या पहिल्याकडे
बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.